एक 2-3 आठवड्यापासून कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जी आंदोलनं सुरू झाली किंवा जी ह्यांचं मोहीम चालू झाली, तर त्या मोहिमेमध्ये दररोज काहीतरी बातम्या येतात. जास्तीत जास्त यूट्यूबर्स, न्यूज मीडियापेक्षा जास्त एक प्रत्येक ठिकाणी त्या आंदोलनाच्या ठिकाणी, उपोषणाच्या ठिकाणी प्रत्येकाचं मनोगत, काय घडलं, मुलं कशी वारली, मुलांनी कशी आत्महत्या केली, नीटची एक्झामचं काय काय अडचण, हे सगळ्याच गोष्टी ऐकत ऐकत परवा दिवशीच्या आंदोलनामध्ये जो हल्ला झाला त्या आंदोलकांच्या वर, ते बघून थोडंसं वाईट वाटलं. आणि पार्लिमेंटच्या जवळ एक खासदार म्हणून आपण तिथं वावरलो आहे, एक जबाबदारी केंद्राची केंद्रीय मंत्री म्हणून आपण त्या ठिकाणी बघितली. त्याचबरोबर आज देश पातळीवर स्वतःचा देश रिप्रेझेंट करायला आपल्याला संधी मिळाली. आज चायनाला आम्ही गेलो, ह्याला म्हणजे त्या पद्धतीने जी म्हणजे इंटरनॅशनली आम्हाला एक्सपोजर मिळाला आपल्या देशाचं, त्या ठिकाणी एक रिप्रेझेंटेशन करायचं. आणि आज त्या ठिकाणी त्या पार्लिमेंटमधल्या असणाऱ्या जागेवर, त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा काही अशा घटना बघितल्या ज्या या मुलांच्या वरती, जे शांततेप्रमाणे त्यांचं आंदोलन चालू होतं, पण एकतर ह्यांच्याशी चर्चा कोणी केली नाही. म्हणजे अण्णा हजारेंचं आंदोलनाच्या वेळेस काँग्रेसचे सगळी मंडळी त्यांच्या संपर्कात होते. आंदोलन मिटवायला आम्ही हाऊसमध्ये असताना, हाऊस चालू असताना त्या ठिकाणी विलास मुत्तेमवार आणि विलासराव देशमुख दोघंही गेले आंदोलन मिटवायला. आणि आपण आंदोलन मिटवलं म्हणजे पुढाकार घेऊन कुठंतरी प्रश्न सोडवायचा असते. म्हणजे महात्मा गांधींपासून ही म्हणजे आपण बघतो की प्रत्येक ठिकाणी आंदोलन मिटवायला कुठे आंदोलनच ते काम असते. असं की आंदोलन आहेत म्हटलं तर त्यांचे प्रश्न ऐकायचे, मार्गी लावायचे, प्रश्न सोडवायचे. पण आज ह्या तरुण मुलांना, ज्यांना म्हणतो ना राजकारणाचं भासही नाहीये, त्यांना एवढंच माहिती आहे की आपल्याला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमार्फत आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आणि त्या अधिकारापोटी ह्यांनी केलेलं जी त्या ठिकाणी म्हणजे कार्य होतं, त्याला ज्या पद्धतीने शासनाने दाबायचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण केली, तर कुठेतरी ह्या तरुणांच्या वरती एक वेगळ्या पद्धतीची गोष्ट बिंबवली जायला लागलेली आहे. असंही भारतात घडतंय का? बाबा संविधान खरं संपलं का? त्यामुळे एक वाईट वाटलं, म्हणून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यावी म्हणून मी प्रेस घेतली. आणि मी आव्हान केलं, मी इथेही आपल्या सगळ्यांना आव्हान करतो की माझ्याबरोबर संलग्न असणारी जी मंडळी माझ्यावर होती काम करायला, भले ती त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो. पवार साहेबांचा गट होता, आज नाही म्हणत सोनिया गांधीच्या माध्यमातून आमचा गट होता. आज कितीतरी मंडळी आज ही माझ्याबरोबर काम केलेले, मला माहिती आहे त्यांना हे विचार पटणार नाहीत. आता ही पक्ष सोडून, मीही माझा पक्ष, माझं ऍक्टिव्हिटी होती, मी सोडली, मला काही गोष्टी पटल्या नाहीत म्हणून मी बाहेर राहिलो, अलिप्त राहिलो. पण ह्या मंडळींनी दुसऱ्या पक्षात जायचा निर्णय घेतला, भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला. आणि तिथं 100% जातात तर काहीतरी खरोखर चांगलं होईल. त्या लोकांनी काहीतरी लोकांसाठी, लोकशाहीसाठी चांगली कामं करता येतील किंवा पक्ष सत्तेत असल्यामुळे करायला ती गेली म्हणून मी काय त्यांचा वाईट वाटून घेत नाही. पण त्यांना ही गोष्ट पटती का? आज ज्यांनी मोदींना निवडून आणलं, एक चांगल्या हेतूने त्या ठिकाणी पंतप्रधान मनमोहन सिंग नको, मोदी पाहिजे म्हणून या लोकांनी त्यांना निवडून आणलं, त्यांना हे पटतंय का? कालची झालेली घटना म्हणजे आपल्या स्वतःच्या घरातली असेल एखादी मुलगी, एखादा मुलगा आपण पुढं बघितलं आणि रक्तमंबाळ झालेलं, हे उद्या ही मुलं आपलीच असतील, हे बरोबर झाले का? हे जर त्यांना पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षसृष्टीकडे ही गोष्ट बोलणं गरजेची आहे. काँग्रेसमध्ये असताना मला चांगलं माहिती आहे की काही गोष्टी पटल्या नाही तर आपण आपल्या पक्षसृष्टीकडे विषय मांडत होतो. आणि या ठिकाणी आपण जाणीव करून देतो की चुकतंय, आपल्याला हे करावं लागणार आहे. त्याच पद्धतीने जर ह्या लोकांना खरंच असं वाटत असेल तर अजूनही मला असं वाटतं की कुठेतरी ह्या मंडळींना ती पटलं नसणार आहे. त्यांनी उघडपणे त्यांच्या पक्षसृष्टीकडे मांडावं, बोलावं. आज काय गोष्ट आहे की आज त्या पार्लिमेंटची असणारी पवित्रता कमी व्हायला लागलेली आहे. मुलांमध्ये होणारा आज आपल्या बाबतीतची म्हणतो ना पवित्र विचार आपले कमी व्हायला लागलेले आहेत. ही मुलं वेगळ्या विचाराला घालून आणि वेगळ्या विचाराला नेऊन आपल्याला परवडते का? मी तुमच्या जागेवर असतो तर 100% पक्षाचा राजीनामा तिथे दिला असता, मला पटत नाही म्हणून. आणि ही प्रवृत्ती थांबवणं आज जर गरजेचं असेल तर जी कोण मंडळी आमच्याकडनं, आमच्या जवळची असतील, चांगल्या विचार असतील, भाजपमध्ये गेले असतील, त्यांनी जाऊन त्यांच्या पक्षश्रेष्ठींना जाऊन हे मांडावं आणि विचार बदलाला लावावा, ही माझी एवढंच विनंती आहे. त्यांना तुमचं नेमकं आव्हान आहे का? हो, माझ्या बरोबर जी होती, ज्यांना मला माहिती आहे की माझ्यासारखे त्यांचे विचार आहेत, आम्ही कधीच हा विचार कधी ठेवला नाही.
ज्या ठिकाणी अन्याय होते अन्यायाच्या विरोधात आम्ही प्रत्येक ठिकाणी भांडलो, अन्याय होऊन दिला नाही. एखादं आंदोलन होत असेल तर आंदोलनामध्ये त्यांचे विचार ऐकून आंदोलन सोडवायचा आम्ही प्रयत्न केला. 10 गोष्टी मागितल्या तर किमान 5-6 गोष्टी आपण त्याच्या कबूल केल्या आणि त्या ठिकाणी मार्ग काढून आपण ते आंदोलन संपवलेलं आहे. या विचाराची जी मंडळी तिथे गेलेली आहेत, किमान चर्चा होणं गरजेचे, ते तर झालंच नाही, ठीक आहे, पण ही झालेली मारहाण तर तुम्हाला पटते का? ज्या पद्धतीने मुलांना मारलं गेलं, ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बाहेरची मंडळी आली, त्यांनी हल्ले केले, हल्ले होत असताना दिसा लागले की त्यांना गरजच नाहीये, कोणत्या हात पण उचलत नाही, बोलत नाही, तरी मारलं. मारून झाल्यावर सुद्धा तुडवलेत. 1-2 जणांचा आम्ही व्हिडिओ बघितला, तर त्या ठिकाणी पेशंट सारखा त्याचं परिस्थिती होती, डॉक्टर त्याला हे करत होते आणि पाय ठेवून त्याच्यावर नाचलेत लोक. म्हणजे अशा पद्धतीची प्रवृत्ती तुम्हाला पटते का? एकच आहे, ह्याच्यावर कारवाई होणे गरजेची आहे. तुम्ही वर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेता का नाही, मला त्याचं घेणं देणं नाही. पण आज ज्यांनी हे हल्ले केलेले त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यांचे फोटो तिथं आलेले आहेत, त्यांचं रेकॉर्डिंग्स तिथं आलेले आहेत, त्यांच्यावर कारवाई होणे गरजेची आहे. तुमच्या असणाऱ्या या शासनाला कळवायला पाहिजे की जर दोषी असतील, जर ही अशा प्रवृत्तीची लोक जर पोलीस म्हणून काम करत असतील, अशा प्रवृत्ती शासनामध्ये काम करत असतील, तर त्यांना शासनामध्ये काम करायचा कुठलाही अधिकार नाही. हे तुम्ही तुमच्या असणाऱ्या सरकारला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यावर कारवाई होणे गरजेची आहे आणि ह्यांच्या असणाऱ्या आंदोलनाचा उपोषण मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, ही माझी विनंती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.